सेवंथ मराठी चॅप्टर नंबर 13 अदलाबदल इयत्ता 7वी विषय मराठी सुलभारती शब्दार्थ प्लस स्वाध्याय। तेरा अदलाबदल शब्दार्थ सायंकाळ संध्याकाळ मैत्री सख्य व्रात्य खोडकर कुस्ती दंगल ताकद जोम वरचढ प्रबळ ठाम निश्चित भीती भय हट्ट दुराग्रह मैदान पटांगण पेच गोंधळात टाकणे गंभीर चिंताजनक सावकार व्याजावर पैसे उसने देणारी व्यक्ती कल्पना युक्ती नशीब नियती धास्ती भीती झोंबाझोंबी मारामारी वाक्प्रचार गळ घालणे आग्रह करणे पारा चढणे खूप राग येणे चित करणे पराभूत करणे धास्ती वाटणे भीती वाटणे हुरियो उडवणे फजिती करणे सैरावैरा पळणे इकडे तिकडे पळणे हेलावून जाणे भावना वेगाने दाटून येणे हातात हात घालणे सहकार्याने वागणे पेच घालणे डाव घालणे पोटात गोळा येणे खूप भीती वाटणे आनंदावर विरजण घालणे आनंद नासवणे गळा दाटून येणे गहिवरून येणे स्वाध्याय प्रश्न 1 खालील आकृती पूर्ण करा। अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी। उत्तर 1 कपड्याचा रंग 2 कपड्याचा आकार 3 शर्टाचे कापड 4 शाळा 5 वर्ग 6 रस्त्याच्या कोप्यावर सामोरासमोर घर। प्रश्न 2 खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा। उत्तर 1 गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती। 2 एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली। 3 अमृत व इसाबने शर्टाची अदलाबदल केली। 4 हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या। 5 अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले। प्रश्न 3 पुढील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार लिहा। उत्तर 1 घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी गळ घातली। 2 बाळू नवीन छत्री कोठेतरी विसरून आला हे पाहून आईचा पारा चढला। 3 रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या पोटात गोळा आला। 4 त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने हेलावून गेली। खेळूया शब्दांशी। खाली दिलेल्या अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा। उत्तर पुढच्या पानावर आहे।
उत्तर: 1. नवा शर्ट. 2. कुस्तीत खेळ. 3. सुई दोरा. 4. होळी सर. आ. खालील शब्दातील अचूक शब्द लिहा. उत्तर: अचूक शब्द: 1. व्रात्य. 2. कल्पना. 3. गोष्ट. इ. खालील आकृतीत वान हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. करी हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा. उत्तर पुढच्या पानावर आहे. उत्तर: शेतकरी, कष्टकरी, शाळकरी, माळकरी, टाळकरी. लिहित होऊया. 1. माझा आवडता मित्र मैत्रीण या विषयावर थोडक्यात माहिती लिहा. उत्तर: माझ्या आवडत्या मैत्रिणीचे नाव रिया आहे. ती माझ्याच घराशेजारी राहत असून आम्ही एकाच वर्गात शिकतो. लहानपणापासूनच एकत्र वाढल्यामुळे आम्ही एकमेकींच्या सर्व गोष्टी जाणून आहोत. शाळेतील अभ्यास आम्ही एकत्रच करतो. आमच्या आवडीनिवडीही बॅचच्या सारख्याच आहेत. ती फक्त माझी मैत्रीण नसून आमच्या घरातील एक सदस्य आहे. 2. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? उत्तर: सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मी क्रिकेट, खो खो, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ असे खेळ खेळतो. 3. तुमचा आवडता मित्र मैत्रीण यांमधील तुम्हाला कोणते गुण सर्वात जास्त आवडतात? उत्तर: मला माझ्या मैत्रिणीमधील अनेक गुण आवडतात. ती महत्वाकांक्षी आहे. तिची चिकाटी, एकाग्रता, दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. सकारात्मक दृष्टिकोन व मेहनत घेण्याच्या वृत्तीमुळे माझी मैत्रीण मला फार आवडते. विचार करा. सांगा. खालील प्रसंगी तुम्ही काय कराल? 1. तुमच्या मित्राने, मैत्रिणीने आज डबा आणला नाही. उत्तर: माझ्या मित्राने, मैत्रिणीने डबा आणला नसेल तर मी तिला माझ्या डब्यातला खाऊ खायला देईन. 2. शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कुणीतरी विनाकारण सुरू ठेवला. उत्तर: पाण्याचा नळ सुरू असलेला पाहून मी तो तातडीने बंद करेन. तसेच पाणी वाया घालवू नये अशी सूचना नळाच्या जवळ लावेन. खेळ खेळूया. उत्तर खाली दिले आहे. अतिरिक्त प्रश्न. प्रश्न 1. खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. 1. कोणाची घट्ट मैत्री होती? उत्तर: अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. 2. अमृतला जमिनीवर कोणी ढकलले? उत्तर: केशवने अमृतला जमिनीवर ढकलले. 3. इसाबचा पारा का चढला? उत्तर:
केशवने अमृतला जमिनीवर ढकलताच बाकीची पोरे अमृत हरला, केशव जिंकला असे ओरडू लागली. हे इसाबला सहन झाले नाही व त्याचा पारा चढला. 4. अमृत व इसाबचे पाय जमिनीला का खिळले? उत्तर: केशव व इसाबच्या मारामारीत इसाबच्या शर्टाचा खिसा फाटला, ते पाहून भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. 5. इसाबच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर: इसाबच्या वडिलांचे नाव हसनभाई होते. 6. इसाबच्या वडिलांनी इसाबच्या शर्टासाठी काय काय केले होते? उत्तर: इसाबच्या वडिलांनी इसाबच्या शर्टासाठी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळही खर्ची घातला होता. प्रश्न 2. असे कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. अरे, तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? उत्तर: एक व्रात्य मुलगा इसाब व अमृतला म्हणाला. 2. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. उत्तर: अमृतची आई अमृतला म्हणाली. 3. चल ये, मी तुझ्या बरोबर कुस्ती लढतो. उत्तर: इसाब केशवला म्हणाला. 4. अरे, असे मित्रांपासून पळताय काय? उत्तर: इसाबचे बाबा इसाब व अमृतला म्हणाले. 5. भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा ब्रळका. उत्तर: हसनभाई अमृतच्या आईला म्हणाले. प्रश्न 3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. अमृतने कुस्ती खेळण्यास नकार का दिला? उत्तर: अमृत व इसाब दोघेही नवीन कपडे घालून बाहेर पडले होते. अमृतच्या आईने निघतानाच अमृतला बजावले होते की नवीन कपड्यांसाठी तू हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव, कुस्ती खेळली तर नवीन कपडे खराब होतील व आई ओरडेल. या भीतीने अमृतने कुस्ती खेळण्यास नकार दिला. 2. मैदानातील मुले सैरावैरा का पळून गेली? उत्तर: केशवने अमृतला जमिनीवर ढकलल्याचे पाहून इसाबचा पारा चढला. त्याने कुस्तीसाठी केशवला आव्हान केले. बाकीच्या मुलांनी चिथवल्यामुळे केशव व इसाब परस्परांना भिडले. इसाबने पेच घालून केशवला चित केले. गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले. आता केशवचे आईवडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. 3. इसाब व अमृतने शर्टाची अदलाबदल का केली? उत्तर: केशव बरोबर झालेल्या कुस्तीत इसाबच्या शर्टाचा खिसा फाटल्याचे इसाब व अमृत दोघांच्या लक्षात आले. इसाबचे वडील आता रागावणार हे नक्की होते. फाटलेला खिसा असलेला शर्ट अमृतने घातल्यास अमृतचे बाबा त्याला ओढतील, पण वाचवायला आई देखील असेल हे अमृतच्या लक्षात आले. इसाबला ओरडा खायला लागू नये म्हणून अमृत व इसाबने शर्टाची अदलाबदल केली. चार. अमृतच्या आईने फाटलेला शर्ट पाहताच काय केले? उत्तर: अमृतच्या आईने फाटलेला शर्ट पाहताच कपाळाला आठ्या घातल्या,
तो होळीचा दिवस असून या दिवशी झोंबाझोंबी होणार हे माहीत असल्याने आईने अमृतला माफ करून टाकले. तसेच सुईदोरा घेऊन त्याचा फाटलेला शर्टही शिवून टाकला. पाच. अमृतच्या उत्तराने हसनभाईंना काय शिकवले? उत्तर. हसनभाईंनी अमृतला व इसाबला गल्लीत शिरताना पाहिले. ते काय करताहेत हे बघण्यासाठी हसनभाई स्वतः तेथे गेले. ते दोघे शर्टाची अदलाबदल करत असताना इसाबने अमृतला विचारले की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? यावर अमृत म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. हा संवाद हसनभाईंनी ऐकला. अमृतच्या उत्तराने हसनभाईंना आईच्या ममतेला मुलांच्या लेखी किती महत्त्व आहे याची जाणीव करून दिली. 6. तुमच्या वर्गमित्राशी वर्गमैत्रिणीशी झालेल्या भांडणाचा किस्सा नमूद करा. उत्तर. मी इयत्ता 5वीत असताना माझ्या शेजारी नेहा नावाची मैत्रीण बसत असे. आमची मैत्री होते असे वाटत असतानाच तिने माझ्यावर पेन्सिल चोरीचा आळ घेतला. पूर्ण वर्ग माझ्याकडे शंकेच्या नजरेने पाहत होता. शिक्षकांनी माझ्या बॅगेची तपासणी करता काही मिळाले नाही. मात्र खाली पडून 2 बेंच मागे सरकलेली ती पेन्सिल काही काळाने मिळाली. तिच्या या आरोपामुळे माझे व तिचे कडाक्याचे भांडण झाले होते. आम्ही अनेक महिने बोलत नव्हतो. मात्र आता आम्ही छान मैत्रिणी आहोत व तो किस्सा आठवून आम्ही आजही हसतो. Great video. Mom. Yes. I found the good channel for study. Great. Like the video, share it to your school friends. Subscribe to it. But what's the channel's name? Wings of Fire Academy.